दिलेली अंकगणिती श्रेणी 12, 16, 20, 24 अशी आहे. तर या श्रेणीचे 24वे पद काढा. तर आपल्याला जी अंकगणिती श्रेणी दिली आहे त्या श्रेणीचं 24वं पद आपल्याला शोधायचं आहे. तर सर्वात अगोदर आपण काय करूयात, दिलेली जी अंकगणिती श्रेणी आहे ती लिहून घेऊयात. तर इथे लिहायचं आहे 12, 16, 20, 24 ही अंकगणिती श्रेणी आहे. आता ही जी अंकगणिती श्रेणी आहे तिचं पहिलं पद आहे 12, त्यामुळे आपण इथे लिहायचं आहे T1 टर्म 1, यालाच आपण A सांगतो, त्याची किंमत आहे 12. दुसरं पद आहे 16 म्हणून T2 बरोबर 16. आपल्याला 24वं पद शोधायचं आहे म्हणजेच T24 टर्म 24 बरोबर किती म्हणून इथे क्वेश्चन मार्क लिहिलं आणि हे 24वं पद शोधायचं आहे म्हणजेच n ची किंमत आहे 24. आता या दिलेल्या माहितीवरून आपण अगोदर सामान्य फरक शोधूयात. म्हणून सामान्य फरक D बरोबर T2 वजा T1. T2 ची किंमत इथे दिलेली आहे 16 म्हणून इथे 16 लिहिलं, वजा T1 ची किंमत आहे 12. 16 वजा 12 उत्तर आलं 4. तर हे 4 काय मिळालं, सामान्य फरक म्हणजेच D. तर जी D ची किंमत मिळाली त्या किमतीला आपण बॉक्स तयार करून घेऊया. आता आपल्याला T24 शोधायचं आहे म्हणजे आपल्याला Tn चं सूत्र वापरावं लागेल. तर आपण बाजूला लिहून घेऊयात. Tn चं सूत्र काय आहे, तर ते आहे Tn बरोबर A अधिक कंसात n वजा 1 कंस पूर्ण गुणिले D. आता या सूत्रामध्ये आपण सर्व किमती भरूयात. तर Tn ची किंमत काय आहे, T24 म्हणून इथे लिहिलं T24 बरोबर A ची किंमत आहे 12 अधिकचं चिन्ह कंसामध्ये n ची किंमत आहे 24 म्हणून इथे लिहिलं 24 वजा 1 कंस पूर्ण गुणिले D ची किंमत आपण 4 शोधलेली आहे म्हणून इथे लिहिलं गुणिले 4. म्हणून T24 बरोबर 12 अधिक, आता हा कंस सोडवूयात, तर 24 वजा 1 उत्तर आलं 23 गुणिले 4. म्हणून T24 बरोबर 12 अधिक, हा गुणाकार करूयात, 23 गुणिले 4, तर 23 ने 4 ला गुणाकार केला तर उत्तर येते 92 म्हणून इथे लिहिलं 92. त्यानंतर T24 बरोबर, आता ही बेरीज करायची 12 अधिक 92, यांची जर बेरीज केली तर 2 अधिक 2 उत्तर आलं 4 आणि 1 अधिक 9 उत्तर आलं 10. तर हे उत्तर आपल्याला 104 मिळालेलं आहे. T24 ची किंमत मिळाली, त्याला आपण बॉक्स तयार करून घेऊया. आपल्याला 24वं पद शोधायचं होतं आणि 24व्या पदाची किंमत जी आहे ती आपण शोधलेली आहे. मात्र हा शाब्दिक प्रश्न आहे त्यामुळे उत्तर देखील आपल्याला शब्दात लिहावं लागेल. म्हणून इथे लिहायचं आहे त्या अंकगणिती श्रेणीचे 24वे पद 104 आहे. तर इथे आपला हा प्रश्न कंप्लीट झाला. अशाच प्रकारच्या आणखीन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून जॉईन करा.